अंबादास दानवे आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। हिंदी सक्तीचा जी.आर जो आहे तो जाळण्यात आला। उद्धव ठाकरे उपस्थित होते, आदित्य ठाकरे सर्व उपस्थित होते। शिवसैनिक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। बिलकुल शिवसैनिक आक्रमकच आहेत आणि हा हिंदी जर महाराष्ट्रावर थोपवण्याचा प्रयत्न झाला तर मला असं वाटतं याच्याही पुढे आक्रमकता शिवसेनेची हा महाराष्ट्र बघेल आणि सरकार बघेल विशेषतः। पण ज्या पद्धतीने मनसेकडून आणि आपल्या पक्षाकडून आंदोलन मोठ्या प्रमाणात घेण्यात येते, वेगवेगळ्या घोषणा करण्यात येत आहेत, त्यानुसार अजितदादा असं म्हणतायत की आम्ही 5 तारखेचा मोर्चा होईल की नाही ते आपण पाहू, कारण की तो होऊच देणार नाही। आम्ही अशा पद्धतीने कुठेतरी निर्णय बदलण्याच्या तयारीत सरकार असल्याचं तुम्हाला वाटतंय? कोणत्या अँगलने होऊ देणार नाही म्हणतात ते एकदा बघितलं पाहिजे। एक धमकी म्हणून होऊ देणार नाही ही वेगळी आहे। 2 मिनिटं अजितदादांचं वक्तव्य आहे, त्याच्यामुळे असं वाटतंय की आंदोलन म्हणजे मोर्चा होण्याच्या अगोदरच निर्णय बदलला जाईल, कारण अधिवेशन आहे। याकडे मग कशा पद्धतीने पाहताय? हे पण ते कोणत्या अँगलनी मोर्चा निघणार नाही असं म्हटले हे बघितलं पाहिजे। धमकी अँगलनी म्हटले की ही जी भूमिका सरकारची आहे ती मागे घ्यायच्या अँगलनी म्हटले हे एकदा बघितलं पाहिजे। हा मोर्चा तर होणार, हिंदी सक्ती तर मागे सरकारला घ्यावी लागणार। अनेक पक्ष उतरत आहेत आता आंदोलनामध्ये। 5 तारखेच्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील पाठिंबा दिलाय। आताच्या आंदोलनामध्ये मनसे पण होतं, तुमचा पक्ष होता, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी उपस्थित होते। मला असं वाटतं हा लढा कोणत्या पक्षाचा नाही, हा लढा या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मराठी माणसाचा आहे। त्यामुळे हा लढा कोणत्याही पक्षाचा नाही, आमच्या शिवसेनेचा पण नाही, मनसेचा पण नाही किंवा काँग्रेस राष्ट्रवादी यांचा पण। हा मराठी माणूस म्हणून हा लढा आपल्या अस्मितेचा आहे, आपल्या स्वाभिमानाचा। एक वेगळा आणि राजकीय प्रश्न, एकीकडे आंदोलनं करतायत, वेगवेगळे आंदोलनं घेऊन शिवसेना पक्षावर रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते, पण दुसरीकडे नाशिकमध्ये मोठमोठे खिंडार पडतायत। सुधाकर बडगुजर गेल्यानंतर आता विलास शिंदे देखील शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश करतात। मला असं वाटतं ही राजकीय चालणारी प्रोसेस आहे। काही लोक जातात तर काही लोक येतात पण ना, काही लोक गेले, काही लोक आले। त्याच्यामुळे संघटने जर कोणाला गद्दारी करायची असेल तर त्याला थोडी थांबवू शकतो आपण। ही चालणं काय नवीन, आता शिवसेनेला आता एवढं सगळं झाल्यानंतर आता कसले धक्के बसणार? या धक्क्यानं काय होतं? पण नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर मागच्या वेळी भाजपमध्ये गेले, त्याच्यानंतर विलास शिंदे, जी विधानसभेच्या वेळी जी संपूर्ण टीम संजय राऊत यांनी बांधणी त्या ठिकाणी केली होती, आता संपूर्ण नवीन टीम त्या ठिकाणी बांधणी करावी लागणार। करता येईल ना, हे संघटना ही बांधावीच लागते ना, आम्ही ती बांधू। बांधत आम्ही आलेलो आहोत। पुन्हा होईल आणखी 1-2 वर्षात पूर्ण सगळं महाराष्ट्र व्यवस्थित बांधू, काय प्रॉब्लेम। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन योगेश सावंतसह निवृत्ती बाबा, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।